नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी बाजारात गेले होते. तर बाजारात गेल्यानंतर मला फ्रेश असे पेरू दिसले. तर मग मी हे पेरू विकत घेतले आणि घरी आणले. तर मग या पेरूचं काय करायचं, तर मग मी ठरवलं की आज आपण पेरूचं चाट बनवूयात. तर मी इथं लहानपणी ज्या पद्धतीनं पेरू चाट बनवून खात होते त्याच पद्धतीनं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. एकदम चवदार असं चाट बनवूया. तर चाट बनवण्यासाठी लागलेलं साहित्य बघूया. पेरूचं चाट बनवणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा सांगणार आहे आणि सुद्धा सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर पेरूचं चाट बनवण्यासाठी मी इथे 2 पेरू घेतलेला आहे. आज मी 2 पेरूचं चाट बनवणार आहे. तर 2 पेरू मी छान स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे. एकदम चटपटीत चाट बनवण्यासाठी फक्त आपल्याला 5 साहित्यात आपण बनवणार आहोत. तर सगळ्यात अगोदर लाल तिखट घ्यायचे, त्यानंतर चाट मसाला, साखर, मीठ आणि लिंबू. बस इतक्या साहित्यात आपला छान असं चाट तयार होणार आहे. चाट बनवण्यासाठी जास्त साहित्य वगैरे काही लागणार नाही आहे. फक्त इतके जरी साहित्य असले तरी आपला चाट खूप छान असं तयार होतं. तर मी आता सगळ्यात अगोदर पेरू कट करून घेते. सगळ्यात अगोदर आपण पेरूचा वरचा भाग कट करून घेऊयात. त्यानंतर आपण पेरूचा खालचा भाग सुद्धा कट करून घेऊयात छान पद्धतीने. आणि हे आता आपण कट करून घेऊयात पेरू. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला पेरू थोडंसं गुलाबी आहे. थोडंसं गुलाबीपणा आहे तर पेरूला. तर आता हे आपण छान असं कट करूया. तर तुम्हाला चाट बनवण्यासाठी ज्या आकारात तुम्हाला कट करायचे त्या आकारात तुम्ही करू शकता. तर मी सगळ्यात अगोदर मधून कट केलेला आहे. त्यानंतर याचे थोडेसे मोठेच कट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला पेरूचे काप मोठे ठेवायचे असेल तर तुम्ही मोठे ठेवू शकता. पण मी चाट बनवण्यासाठी थोडंसं मध्यम आकाराचे पेरू मी कट करून घेते. तुम्हाला ज्या आकारात पेरू पाहिजे त्या आकारात तुम्ही पेरू कट करू शकता. तर मी इथे सगळे पेरू असं कट करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की आपले हे पेरू मी छान असं मध्यम आकाराचे कट करून घेतलेलं आहे. मी दोन्ही पेरू मध्यम आकाराचे कट करून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की पेरू छान असं मी कट करून घेतलेला आहे. तर मी असे मध्यम आकाराचे पेरू कट करून घेतलेला आहे. तर तुम्ही लांबसुद्धा पेरू कट करू शकता. तर मी हे थोडंसं बाजूला ठेवते. आता आपण एक लिंबू घेणार आहोत. तर आपल्याला पूर्ण लिंबू लागणार नाही आहे, तर अर्धाच लिंबू लागणार आहे. तर मी सगळ्यात अगोदर लिंबू कट करून घेते आणि त्यामधले बिया काढून घेऊयात. इथं मी 2 पेरूचे चाट बनवणार आहे, तर मी अर्धा लिंबू वापरलेला आहे. तर त्यामधले बिया वगैरे काढूयात आपण. आता आपण चाटला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे. तर या पातेल्यामध्ये आता आपण पेरू कट केले होते ते पेरू आता यामध्ये टाकून घेऊया. सगळ्यात अगोदर कट केलेले पेरू आता आपण यामध्ये टाकून घेतलेलेच आहे. तर आता आता चटपटा येण्यासाठी आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आता आपण यामध्ये तिखट टाकून घेऊया. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट वापरू शकता. त्यानंतर आपण यामध्ये चाट मसाला टाकूया. चाट मसाला टाकल्यानंतर एक खूप छान असं चव येते आणि एकदम चटपटीत तयार होतो. त्यानंतर थोडीशी साखर टाकून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊया. लिंबू पिळल्यानंतर छान असं आपला चटपटीत असं चाट तयार होतो. पेरूला छान असा मसाला लागण्यासाठी मी त्यावर आता एक प्लेट झाकून घेते आणि प्लेट झाकल्यानंतर हे छान असं आपण मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही इथे बघू शकता की थोडंफार आपलं हे मिक्स झालेलं आहे.
जर तुम्हाला वाटलं की मसाला नीट व्यवस्थित पेरूला लागलेला नाही आहे, तर परत तुम्ही त्याच पद्धतीनं छान असं मिक्स करून घ्यायचे प्लेट ठेवून. 2 ते 3 वेळेस असं केल्यानंतर छान असा आपला हा चाट तयार होतो. तर पेरूला छान असा मसाला लागलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता किती छान असं चाट तयार झालेला आहे. तर छान रंगही आलेला आहे. तर आपला हा चटपटा चाट तयार झालेला आहे. तर तुम्ही हे घरी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. तर तुमच्याकडे पेरू असेल तर तुम्ही नुसतं पेरू न खाता असा वेगळ्या पद्धतीने चाट बनवून खा. तुमच्या घरात सर्वांना आवडेल. लहानांपासून मोठ्याने हे अगदी आवडीनं खातील आणि हे चटपटीत आणि तिखटपणा असा हा चाट तयार होतो. जर पेरू नसेल तर बाजारात जाऊन पेरू आणा आणि ह्या पद्धतीनं मस्त असं चाट तयार करा. तर आपला हा चाट रेडी आहे. तर मी हे एका बाउलमध्ये काढून घेते. बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर मी आता घरातल्यांना सगळ्यांना खायला देते. ते अगदी आवडीनं खातात आणि मी बनवलेला पेरू चाट ते अगदी आवडीनं खातात. त्यांना हा असा पेरू चाट खूप आवडतो. त्यामुळे मी पेरू असले की मी ह्याच पद्धतीनं चाट बनवून देते त्यांना. तुम्हीसुद्धा पेरू ह्या पद्धतीनं बनवून खा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.